त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर कोळशेत संघ विजयी झाला. दुसरा सामना आपण पाहतोय तो म्हणजे बालकुम वर्षेचं कोळशेत. म्हणजे हे दोन्ही संघ जे आहेत ते ठाण्याचे संघ आहेत आणि दोन्ही संघ शेजारी शेजारी आहेत. त्यामुळे नक्कीच ही देखील ठाणा वर्सेस ठाणा अशी ही लढत आहे मित्रांनो. मात्र हा जो सामना आपण पाहताय तर पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. आगरीकुळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स आयोजित 40 वर्षावरील क्रिकेटची ही महास्पर्धा एक दैदिप्यमान सोहळा आपण या अभिनव क्रीडा संकुलामध्ये पाहत आहोत. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, चांगले स्टार्ट या स्पर्धेची आपण पाहिली. तर सकाळी आपण पाहिलं तर जे आपले मान्यवर आहेत त्यांना सोबत घेऊन या अभिनव क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारापासून ते थेट खेळपट्टीपर्यंत मिरवणूक काढली गेली. सगळ्यांच्या डोक्यावर आपण आपले भगवे फेटे पाहिलेत. त्यानंतर गुढी या ठिकाणी उभारली गेली. जी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीची ती परंपरा या ठिकाणी पाळली गेली आणि काही स्वागत केलं आजच्या नवीन वर्षाचं गोडदेव मास्टर्सनं या अभिनव क्रीडा संकुलामध्ये. मंदिरा आपण पाहतायत बामन देवाचं एक स्थान आपण त्या ठिकाणी पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आणि बामन देवाची कृपा मित्रांनो समस्त गोडदेव गावावर आहे. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू खेळतायत तर त्यांची देखील निगा राखण्याचं काम बामनदेव करत आहेत. खरोखरच मी तर म्हणेल एकमेव हे मैदान असं आहे ज्या मैदानाच्या आतमध्ये आपण बामन देवाचं मंदिर पाहतोय. कारण बरेचसे मैदान त्याच्यामध्ये विहिरी पाहिलेले आहेत, झाडं पाहिलेले आहेत. मात्र हे असं एकमेव मैदान अभिनव क्रीडा संकुलाचं ज्याच्यामध्ये बामन देवाचं मंदिर आहे. त्यानंतर डीजे आरके काय साऊंड सिस्टम आहे, थँक्यू आरके. त्यानंतर सुपर स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट बॅकफुटला जातोय, बॅकलिपचा वापर करतोय, चेंडूला फक्त कट केलं जात आहे. त्या ठिकाणी थर्ड मॅन डीप मध्ये सज्ज आहे प्रोटेक्शन साठी. सिंगल कन्वर्ट केला जाईल. मागच्या सामन्याचा विचार केला तर एक माफक बळी रनआउटच्या स्वरूपात टाकला गेला होता. साईनाथ भोईर लवकर बाद झाले होते. आतापर्यंत जवळपास जर मास्टर्स क्रिकेटचा इतिहास जर आपण पाहिला तर सध्या तरी मी तर म्हणेल एक चांगला स्टार्ट मेकर मी म्हणू शकेल या खेळाडूला. चांगले स्टार्ट आतापर्यंत बालकुम संघाला दिलेले आहे ती म्हणजे साईनाथ भोईर या खेळाडूनं. नॉन स्ट्राईकला स्ट्राईक एंडला आपण पाहतायत तर नितीन हजारे शफल होतोय. बॉडीला रोल करून आडव्या बॅटना हा फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये मोहन घरत त्या ठिकाणी प्रोटेक्शन साठी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फेक त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. एक आगळी वेगळी फेकी मोहन घरतने गेली होती. काही हॉलीबॉल होता की टेनिस बॉल हेच कळत नव्हतं मोहनच्या हातामध्ये आणि त्याप्रमाणे ती फेकी आपण पाहिली मोहनकडून. आणि या फेकीमुळे बरीचशी चुकी आणि ते चुकीचा फायदा मिळतोय बालकुम या संघाला. भूषणजी भोईर पहिल्या सामन्यामध्ये नव्हते, या सामन्यामध्ये येत आहेत. आणखीन एक मोठा व्यक्ती मित्रांनो, एक मोठे आसामी आहेत बालकुम गावातील. ठाणा महानगरपालिकेचे विद्यमान सभापती, नगरसेवक. आज जर विचार केला आपण भोईर कुटुंबियांचा तर तब्बल 5 नगरसेवक आहेत. आणि कोण विसरणार नानांना, विरोधी पक्ष नेते, ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आपण पाहतायत. मुंबई कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष देखील नाना होते मित्रांनो. आणि कोण विसरणार मित्रांनो ते भोईर कुटुंबियांची सर्वात मोठी स्पर्धा. जवळपास 200 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळतायत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 20 संघ हे महिलांचे असतात. नगरसेवक चषक म्हणून त्या स्पर्धेची ओळख आहे संपूर्ण ठाण्या परिसरामध्ये. क्या बात आहे. यावेळेस दीप लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू हवेत, फटका फसतोय, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विकेट सब पतंग. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर साईनाथ भोईर.
अरे मी तर म्हणेल जेवढे ते प्रेक्षक आहेत ना त्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही एक सुखद धक्का दिला असं नवीन वर्षाचा. नाही ऍक्च्युली गाणं देखील त्यांनी बरोबर वाजवलं नितीन सर. जिंदगी एक जंग आहे. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. कारण त्याला असं वाटतं की मैदानाच्या आतमध्ये जंग सुरू आहे आणि त्यामुळे त्यांनी ते गाणं वाजवलं. त्याची देखील काही चुकी नाही. थँक्यू डीजे सुमित. मित्रा काय तुझा माइंड शार्प आहे. कुठला हो तू खास करून गाणं कुठे जुळवतोस. पळकावर धावा आहेत त्या 4. चला आरके मोरवा बाउंड्री लाईन आहे ती क्लिअर करा. आउटसाइड लेग स्टंप. चेंडू अदळतोय तो पॅडवर. पंच लक्ष देत आहेत. अपील मैदानाच्या आतमध्ये चेंडू फाईनच्या दिशेने निघून जातोय. फेकी येईपर्यंत मिळत आहेत पुन्हा एकदा 2 धावा. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. सुरेख जेवण आहे आज, स्वादिष्ट जेवण. त्यानंतर जिलेबी. त्यानंतर जे आचार्य आहेत त्या आचार्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आरके कोण मालजीपाडा आहे का. मालजीपाडा मास्टर्स प्लीज बाउंड्री लाईन आहे ती क्लिअर करा. मालजीपाडा मास्टर्स, मालजीपाडा मास्टर्स आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर त्या भिंतीजवळून थोडस लांब राहा. मोहन घरात मालजीपाडा जरा कॉल करा. मालजीपाडा संघ तो तुमच्या मागे आहे. मोहन घरात त्यांना थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला सांगा. धावसंख्या आपण 6 पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कदाचित बॅट्सला ब्रश करून हा चेंडू निघून गेला होता. अपील जोरात केली होती. गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहत आहेत मित्रांनो. पहिले षटक पूर्ण करतोय हेमंत मात्रे हा गोलंदाज आपण पाहतोय. एक उत्तम दर्जाचा गोलंदाज. धाव फळकावर आपण धावा पाहतोय. 7 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्याचे आपण 8 संघ, चला आपण लक्ष देऊया उद्याच्या 8 संघांच्या दिशेनं. उद्या पहिला सामना मीरा आणि दहीसर. दुसरा सामना ओमब्रह्मदेव गोडदेव आणि भाईंदर. तिसरा सामना नवघर आणि नारंगी. चौथा सामना पेनकरपाडा आणि घोडबंदर. हे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत. दुसरा सामना खूप मजेशीर असेल कारण दुसऱ्या सामन्यामध्ये गोडदेवचा संघ आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसणार आहे आणि त्यावेळेस कदाचित हे मैदान, या मैदानावर जागा देखील शिल्लक राहणार नाही प्रेक्षकांना बसण्यासाठी. मेघनाथ करत सात धावा फलकावर येत आहेत. आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हेरिएशन आहे गोलंदाजी मध्ये. आणि मेघनाथ घरत विषयी म्हणायचं गेलं तर क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी शार्प आहेत या गोलंदाजामध्ये, लक्षात ठेवा. बदल नेहमी करत असतो. यावेळेस देखील आपण पाहिलं तर विश्लेषण पाहायला मिळाला, बदल पाहायला मिळाला. गतीमध्ये थोडेसे विश्लेषण पाहायला मिळालं. आपण गतीचं आपण जर पाहिलं तर यावेळेस चेंडू हाताळताना थोडासा वेग कमी केला होता. मात्र वेग कमी करताना मेघनाथ घरत मात्र आपली लाईन ऑफ लेंथ मात्र भरकाडतोय. वाईटचा इशारा पंचांचा. एक धाव अंकित केली जाईल. फलकावर धावा येत आहेत त्या 9 धावा. भूषण भोईर, विक्रमादित्य ज्यांची वर्णी आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये लागली गेलेली आहे, ज्यांच्या नावावर 12 चेंडू आणि 50 धावेचा महाविक्रम आहे, ज्यांच्या खात्यावर 72 धावेची खेळी आहे आणि ज्यांच्या नावावर मित्रांनो 123 धावेचा विक्रम आहे एका स्पर्धेमधील. 97 धावा बनवल्या होत्या बालकुम संघानं. धडाकेबाज फलंदाजी 7 षटकार भूषण भोईरच्या बॅट मधून घोडबंदरच्या नगरीमध्ये पाहिले होते. मात्र एक विक्रम मी वारंवार नक्कीच त्या विक्रमाचा उल्लेख करेल जो प्रवीण घरत यांना आपल्या मास्टर्स क्रिकेटमध्ये बनवलेला आहे. 827 धावेचा विक्रम तो आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने तोडला नाहीये. संपूर्ण मालिकेचा विचार केला आपण तर 500, 550 ते जवळपास 600च्या घरामध्ये बहुतांश खेळाडू पोहोचलेले आहेत. मात्र 823 धावेच्या त्या विक्रमापर्यंत आतापर्यंत कोणताही खेळाडू पोहोचू शकला नाहीये. धावसंख्या आपण फलकावर पाहतायत. धावा लागलेल्या आहेत त्या 9. स्ट्राइक हँडला भूषण भोईर. डावखुरी हाताचा खेळाडू. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप पाहिलं, ओळखलं, त्यानंतर मात्र बॉडीला रोल करून चेंडूला ऑफ खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग लेग अँड फाईनच्या दिशेनं चेंडू मात्र निघून जातो एसटीच्या मागे. वाईटचा इशारा पंचांचा.
अभिनव क्रीडा संकुलन आणि या संकुलनामध्ये प्रवेश केलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मायबाप श्रोत्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सॉफ्ट हँडने ड्राइव्ह करतोय, एक धाव पूर्ण। स्वतः गोलंदाज मेघना चेंडूला फील्ड करण्यासाठी जाईपर्यंत पुन्हा एकदा प्राप्त केल्या जात आहेत 2 धावा। 5 षटकांचा हा सामना आहे। उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल। कदाचित उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला 4 षटकांचे सामने देखील पाहायला मिळतील। मात्र आजचा दिवस हा गुढीपाडव्याचा दिवस आहे। आजचा 3:30 मुहूर्तापैकी आजचा हा शुभ मुहूर्त म्हणून ओळखलं जातं मराठी संस्कृतीमध्ये। आणि अनेक उदाहरणं आहेत गुढीपाडव्याची। गुढीपाडवा सण का साजरा केला जातोय, गुढीपाडव्याची सुरुवात कधीपासून झाली, बरीचशी उदाहरणं आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देण्यासारखी। धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12, चेंडू टाकून झालेत ते 2 चेंडू टाकून झालेत, 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत। मेघनाथ घरत, नितीन सर मला कळत नाहीये की जेवणाविषयी म्हणायचं गेलं तर इतकं स्वादिष्ट जेवण होतं, तो आहार जास्त घेतला आहे का? कारण या प्रकारे गोलंदाजी मी मेघनाची कधीही पाहिली नाहीये। आज बराचसा मेघनाथ घरत भरकटताना दिसतोय। धावसंख्या आपण 13 पाहतोय फलकावर। बिग हिट, नो चान्स फिल्डर, चेंडू आउट ऑफ द पार्क। भूषण भोईर यांच्या बॅट मधून हा आहे पहिला। आज सुमित काय गाणी वाजवतो तू? बॅक टू बॅक आणखीन एक धमाका। आमचा डीजे सुमित आहे, तो खास करून हिंदी सिनेसृष्टीच्या दिशेने वळतोय। परदेशी नाहीये मित्रांनो, परदेश मधून नाही आला तर बालकुम गावातून भूषण भोईर आलेत आणि इथे मात्र आक्रमक खेळी, काउंटर अटॅक। गोलंदाज मेघनाथ घर त्यांच्यावर आणखीन एक षटकार, रोख रक्कम 5000 रुपये। नाहीये चेंडू या ठिकाणी मिस होतोय। हा जर षटकार आणखीन आला असता तर नक्कीच सन्माननीय कमलेजी दुबे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपये दिले गेले असते भूषणजी भोईर यांना। संघ तब्बल पोहोचतोय तो म्हणजे 25 या धावसंख्येवर। षटक सुरू आहे ते दुसरं, एक चेंडू अजूनही शेष आहे या षटकातील। ऑन साइडला चेंडू येतोय काउ कॉर्नरच्या दिशेनं। प्रकाश पाटील चेंडूला फील्ड करतायत, ते फेकी जाईपर्यंत मिळतील या 2 धावा। 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय, फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा। 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। जबरदस्त फटकेबाजी, भूषण भोईर डावकुऱ्याचा खेळाडू आहे। मात्र या ज्या टायटॅनिक जे आपण म्हणतोय, ही जी टायटॅनिक आपण म्हणतोय, तर नितीन सर या टायटॅनिकला किती खेळाडू असे आहेत ज्यांनी हे टायटॅनिक पार केलेले आहे? मनीष पाटील, पंकज पाटील। मात्र मास्टर्स क्रिकेट मधला एक हिरा अलंकार तरे ज्यानं हे टायटॅनिक पार केली होती। धावसंख्या आपण पाहतोय मित्रांनो तब्बल 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावा होत्या त्या 12 या आकड्यावर आणि धावा पोहोचल्या गेल्या मात्र मित्रांनो जवळ जवळ 27च्या घरामध्ये। नंबर 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतायत विकास। काय हा विकास यावेळेस आपल्या संघाचा विकास करेल का? कारण भूषण भोईरचे 2 फटके, 2 षटकार आणि या 2 षटकारांना मात्र धाव फलकाला एक चांगला आकार। शॉर्ट टॉपलाईनचा चेंडू, एज लागली गेली। पहिल्या चेंडूवर पाठवून देतोय नितीन हजारे यांना डगआउट मध्ये। पहिला दुसरा धक्का बसतोय बालकुमिया संघाला।
डॉन ही पदवी टेनिस क्रिकेट जगताना मित्रांनो सन्माननीय मनोजजी पाटील साहेब आज जे आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र प्लेइंग 11 मी म्हणत नाहीये, मात्र उंबरमध्ये गोडदेव संघाची प्लेइंग 12 आपण जर पाहिली तर त्याच्यामध्ये भानुदास पाटील हे नाव नक्कीच लिहिलं जात आहे आणि ते लिहिलं जाणार देखील आहे. लक्षात ठेवा, वन ऑफ द ग्रेट अष्टपैलू खेळाडू भानुदास पाटील डॉन हे गाणं वाजलं गेलं. नितीन सरांचा एक डायलॉग मला अजूनही आठवतोय की 11 मुल्कों की पुलिस डॉन को ढूंढ रही है, डॉन है तो किधर है, डॉन है मैदान के अंदर. भूषण भोईर जे नॉन स्ट्राइक एंडला आहेत. फलकावर धावा आपण पाहतात, तब्बल धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 27 धावा. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय विकास. अभिनव क्रीडा संकुलन, संध्याकाळची वेळ आणि बरेचसे आपण पाहतात प्रेक्षक येत आहेत या ठिकाणी. राकेश येतोय, आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूवर चेंडू निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. कारण सकाळी आपण पाहिलं तर गुढीपाडव्या निमित्तानं बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम होते मित्रांनो आणि त्यामुळे बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आले नव्हते आणि यावेळेस पहा दुपारच्या वेळेनंतर मात्र जवळपास प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. आम्ही त्या ठिकाणी एक माणूस ठेवलेला आहे मित्रांनो. आतापर्यंत किती प्रेक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत? 3000हून अधिक प्रेक्षक माहिती येते. 3775 प्रेक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आमचं नंदन आहे त्या ठिकाणी तिकीट काउंटरवर आणि नंदन आम्हाला ती माहिती पुरवतोय. धावसंख्या 28, षटक क्रमांक 3. विकास सज्ज आहे. ऑन साइडला आडव्या बॅटना स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका भूषण भोईरच्या बॅट मधून मिळतील ते या 2 धावा. इथे मित्रांनो मंगळवार आणि बुधवारी विरार नारंगी ज्याला लॉर्ड्सचं मैदान असं म्हटलं जातं त्या मैदानावर आपल्या आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवार RK मोरवा क्रीडा संकुलन. त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार पाणजू आणि शनिवार आणि रविवार मालजीपडा. अशा 4 स्पर्धा आपल्या कंटिन्यू आपल्याला खेळायच्या आहेत. या लॉकडाऊन मुळे नक्कीच भरपूर व्यत्यय आला. ऑन साइडला वेळेस भूषण खेळतोय, 1 धाव मिळेल. 5 ते 6 स्पर्धा आपल्या राहून गेल्या होत्या. लॉकडाऊन मुळे बरेचशी क्रीडा संकुलन आहेत ती बंद ठेवण्यात आली होती आणि त्यामुळे आपल्या स्पर्धा बऱ्याचशा राहून गेल्या होत्या. त्या स्पर्धा यावेळेस मधल्या वेळेमध्ये आपण पूर्ण करत आहोत. एप्रिल महिन्याच्या एंड पर्यंत आपल्याला या स्पर्धा पूर्ण करायच्या आहेत. शेवटची स्पर्धा आपली राईची असेल. धावसंख्या 31. जुचंद्रची स्पर्धा आहे. भगवंत म्हणतायत अखोड टप्प्याचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळतोय. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने जातोय. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं. मिळतील या 2 धावा. 33 धावा फळकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपदावर. अप्रतिम ट्रॉफी पाहायला मिळते. खूप सुंदर पारितोषिक आहेत आणि या पारितोषिकासाठी प्रत्येक जण आज या मैदानाच्या आतमध्ये झगडत आहे. कारण ही खासियत आहे आगरीकोळी समाज सामाजिक संस्कृतीची मित्रांनो. क्लिंग बॉल्ट अगोदर आपल्या माइंड मध्ये हा फटका सेट केला होता की चेंडू कारण सूचना कारण आपण कुठल्या स्टंपवर स्ट्राइक घेत आहोत हे खूप महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवा. त्यानंतर ज्यावेळेस चेंडू रिलीज होतोय त्यावेळेस आपण किती सफळ आहोत हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. यावेळेस लेगस्टिक जवळपास दाखवली. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर फलंदाजानं दाखवली आणि गोलंदाजानं वाकवली ती यष्टी. तर गुड बॉलिंग विकास 2 गडी बाद करतोय आपल्या या गोलंदाजीमध्ये. जो वेग धाव फलकाचा वाढवला होता भूषण भोईर यानं त्या वेगाला कुठेतरी कंट्रोल मध्ये आणण्याचं काम विकास हा करतोय.
3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय, फलकावर धावा लागतायत त्या 33 धावा. गडी बाद होण्याचे क्रमांक आहेत ते 3. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपण जे 2 सामने पाहत आहात मित्रांनो, हे 2 संघ जे पाहत आहात, एका साईडला आहे कोळशेचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करतोय, आणि एका साईडला आहे बाळकुंज संघ जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. सुपर स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या सोबत स्मार्ट टीव्ही स्मार्टफोन सोबत जे श्रोते आम्हाला जोडले गेलेले आहेत त्या तमाम श्रोत्यांचं ओमब्रह्मदेव गोडदेवच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्स मध्ये 2 समालोचक आहेत, एक सन्माननीय नितीनजी पाटील साहेब महाराष्ट्र की बुलंद आवाज नितीन आळवे साहेब, आणि एका साईडला आहेत मित्रांनो मी स्वतः भरत राऊत मॅन फ्रॉम पाणजू, आणि आणखीन एक आमचे आगरी समालोचक सन्माननीय दिनेशजी पाटील. आपल्या मायबोली भाषेमधील समालोचन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल. 12 चेंडू काय आकडा असेल. भूषण भोईर अजूनही क्रीजवर आहेत. जोपर्यंत भूषण आहे तोपर्यंत धडकी आहे गोलंदाजाच्या हृदयात. ही विकेट खूप महत्वाची आहे. चला जी लहान बालक येत आहेत त्या लहान बालकांना मी विनंती करतोय थोडस बाउंड्री लाईनच्या लांबून चालायचंय. 3 षटकार लागोपाठ कमलेजी दुबे साहेब आमच्या मागे आहेत. 3 षटकार मारा आणि रोख रक्कम 5000 रुपये घेऊन जा. बरीचशी पारितोषिक कमलेजी दुबे साहेबांनी लावली आणि ती पटकावली देखील. अंकुश पाटीलनं 500 रुपये पटकावले, जितेंद्र राऊतनं 500 रुपये पटकावले, चेतन राऊतनं 500 रुपये पटकावले, मंगेश पाटील यांनी देखील 500 रुपये पटकावले. त्यानंतर प्रशांत मात्रे याने जवळपास 1000 रुपये कमावले. मित्रांनो गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतात या 2 धावा. धावसंख्या आपण 35 पाहतोय. कमलेशजी दुबे साहेब आमच्या मागे आहेत. ATM ओपन आहे. सन्माननीय अविनाशजी भोईर साहेब विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. अविनाशजी भोईर साहेब क्या बात है. अफलातून फटका. टायटॅनिक ओलांडता आली नाहीये, मात्र पंचांचं लक्ष त्या ठिकाणी आहे. वेट फॉर द अंपायर सिग्नल. काय निर्णय असेल पंचाचा. यस बिग हिट बिग हिट 6. ऑन साइडला यावेळेस समस्तान स्ट्रोक आहे. चेंडू जातोय 1 बॉन्स सीमारेषा पार चौकार. हॅलो हॅलो 8 एप्रिल मित्रांनो पंचेचाळीस. मस्तान स्ट्रोक आहे. हा कॅच होईल का. यस स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडतोय. आणखी एक धक्का बसतोय बालकुम या संघाला. लाजवाब पारी. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 3 षटकार 3 चौकार. 31 धावेची अफलातून खेळी. 3 षटकार 1 चौकार. वेल्डन भूषणजी भोईर. काय पारी भूषण भोईर यांच्या बॅट मधून आपण पाहिली. आणि T20 मध्ये जवळपास ह्या 31 धावेला खूप मोल आहे, खूप महत्व आहे. त्याप्रमाणे मित्रांनो
या 5 षटकांच्या सामन्यामध्ये देखील या 30 धावेला खूप महत्व आहे। मागच्या वर्षामध्ये आपण पाहिलं जवळपास 36 खेळाडू असे होते आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये ज्याने एका पारीमध्ये 30हून अधिक धावा बनवल्या होत्या। आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडखानी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गणेश भोईरनं केला होता, पण वाईटचा इशारा देत आहेत। पळकावर धावा लागतायत ते 46 धावा। हे जे आज दुबे साहेब जे काम करतायत नितीन सर, षटकार 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, एका व्यक्तीची मला आठवण झाली। आउटसाइड लेग स्टंप, असं वाटलं होतं की फलंदाजाला की तो चेंडू जाईल, मात्र इथे वेध घेतो एसटीचा एक सर्वात मोठी विकेट। परत तो डगआउट मध्ये गणेश भोईर। धावसंख्या 46 आहे मित्रांनो। काय गाणं वाजवलं सुमितनं, असं वाटलं होतं की सुमितची हलद आहे की काय, आणि खास करून ते वडे काढायला बायका बसलेत की काय असं मला वाटलं होतं। तर यावेळेस आणखीन एक पारितोषिक आहे कमलेशजी दुबे साहेब यांच्याकडून, मात्र ते पारितोषिक थोडंसं वेगळं आहे। तर नक्कीच मी तर म्हणेल प्रथमच समालोचकांची कोणीतरी दखल घेतलेली आहे या ठिकाणी दुबे साहेबांकडून नितीन आळवे सर, आणि माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। धावसंख्या होत आहे ती म्हणजे 47 धावा। तर दुबे साहेबांप्रमाणेच एक व्यक्ती होती मॉरिस भाई, मुंबई का डॉन, आणि बरीचशी पारितोषिक थँक्यू दुबे साहेब। तर त्या ठिकाणी दिली होती। षटकार 3000 रुपये, षटकार 5000 रुपये, विकेट काढा 10000 रुपये, सीमा लाईनच्या बाहेर कॅच घ्या 3000 रुपये, त्यानंतर कॉमेंटेटरला 5000 रुपये, अंपायरला 5000 रुपये। खरोखर ज्यावेळेस मॉरिस भाई यायचे नितीन आळवे सर, त्यावेळेस क्रिकेटकडे कोणाचं लक्ष नव्हतं, फक्त पैशांचा पाऊस त्या ठिकाणी पडायचा। आणि प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक, षटकाराच्या बाहेर कॅच घ्या 3000 रुपये, एखादी आपली नोट असायची, त्या नोटीच्या मागचे 2 नंबर सांगायचा, त्या 2 नंबरच्या 2 नंबरचे कुठल्याही नोटीवर असतील त्याच्यासाठी देखील 5000 रुपये होते। तर जबरदस्त ती व्यक्ती होती, आणि यावेळेस ते काम दुबे साहेब करतायत। मात्र दुबे साहेब 500, 1000 उद्या देखील नक्कीच त्यांचा शिक्षण थोडासा वाढला जाईल। उद्या घोडदेव संघ खेळणार आहे, आणि घोडदेव संघाचा जयदीप नाईक बंटी याच्यावर मोठ्या प्रमाणात पैशाचा पाऊस पडणार आहे। धावसंख्या 47। यावेळेस इनसाइड आउट पंच केला जातोय, एक शॉट कव्हर आपण पाहतायत, एक धाव मिळेल। भूषण भोईर नावाचं वादळ त्या ठिकाणी शांत केलं गेलं। काउंटर अटॅक सुरू केला होता भूषण भोईरनं प्रत्येक गोलंदाजावर, मात्र त्या भूषण भोईरला थांबवलं, हे कोळशेत संघासाठी खूप महत्वाचं ठरलं। आणि आज जर भूषण भोईर क्रीजवर असते आतापर्यंत मी तर म्हणेल, तर नक्कीच हा आकडा जो आपण पाहतोय तो 60च्या नक्कीच पलीकडे गेला असता। 48 धावा आतापर्यंत मित्रांनो। मास्टर्स क्रिकेट मध्ये 4 असे खेळाडू आहेत ज्यांच्या खात्यावर 2000हून अधिक धावा आहेत, त्या खेळाडूंचा नक्कीच उल्लेख केला जाईल। ऑन साइडला अजय हजारे याच्या बॅट मधून फटका, चेंडू जातोय तो जवळपास मिड विकेट रिजन मध्ये। 2 धावा, 3 धावा, आणि काय या 4 धावा होतील का? यस नाहीये, 3 धावा मिळतील, गडी ते बाद होतोय, पळकावर धावा येत आहेत, त्या म्हणजेच 51। सगळ्यात आधी मित्रांनो 2000 धावेचा पल्ला पूर्ण केला होता प्रवीण गावड नारंगी। हा खेळाडू तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे। त्यानंतर नंबर 2चा खेळाडू 2000 धावेचा पल्ला पूर्ण केला होता, धाव फलकावर धावा आहेत त्या 51, 51। आणि जवळपास दुसरा खेळाडू ठरला होता एक्सर ए संघाचा किशोर पाटील। तिसरा खेळाडू ठरलेला आहे मॅन फ्रॉम कोलशेत मोहन खरत,
आज जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्कोरर साठी देखील 500 रुपये आलेले आहेत. क्या बात आहे. थँक्यू दुबे साहेब. टाळ्या वाजवायला एकदा हव्यात जोरात दुबे साहेबांसाठी, कारण कोणीतरी समालोचक आणि स्कोररची दखल घेतलेली आहे. यावेळेस स्टोक कॅच मात्र सुटला जातोय. काय या 2 धाव होतील का? यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव तिकडे पूर्ण होत आहेत. आमची वाणी खऱ्या अर्थाने कुठेतरी कामी आली. 53 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मित्रांनो अलंकार तरे हा देखील खेळाडू तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल, ज्याच्या खात्यावर 2000हून अधिक धावा आहेत आणि 100 षटकारांचा विक्रम आहे. सफळ होतोय, बॉडीला रोल करून चेंडूला मात्र फिरून खेळतोय. जवळपास चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं, चेंडू फील्ड होत नाहीये. फेकी येईपर्यंत या ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत त्या 2 धावा. पुन्हा एकदा कौतुक करून दोन्ही फलंदाजांचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. यस, 2 धावा येत आहेत. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय असे पंच म्हणतायत. धाव संख्या 55. धन्यवाद कमलेशजी दुबे साहेब, थँक्यू. आपण इथे आलात आणि सर्व खेळाडूंचं आपण प्रोत्साहन वाढवलं. समालोचक म्हणा, गुणलेखक म्हणा, सर्वांना खुश केलं. यावेळेस क्लिंग बोल्ड, आणखीन एक धक्का बालकोम संघाला बाद होतोय, तो म्हणजेच विक्रम. दादा मॅच चालू आहे, आपण प्लीज ग्राउंडच्या थोडस बाहेरून चालायचं दादा. ब्लॅक एंड व्हाइट शर्ट, आपका नाम मालूम नहीं है साहेब आहेत का? सुरेख चेंडू हाताळला जातोय. पंच वळतायत बालकृष्ण. व्हाईटचा इशारा पंचांचा दिला जातोय. धावसंख्या आपण पाहतायत 56. अब तक 56 इंच की छाती. बरेचसे डायलॉग नितीन सर तुमच्या जवळ आहेत या 56 वरून. यावेळेस फक्त कट केला जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. शतरक्षक त्या ठिकाणी आहे प्रोटेक्शन साठी. चेंडूला फील्ड करतोय. फेक देईपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागतायत त्या 58 आणि 59 धावा या विजयासाठी दिल्या जात आहेत. 30 चेंडू 59 धावा. कोणत्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं कोळचे संघ हे आव्हान पूर्ण करणार आहे हे ऐकवण्यासाठी माझे साथी समालोचक नितीन आळवे सर आपल्याला जॉईन होतील. तत्पूर्वी आम्ही वळतोय टॉसच्या दिशेनं. तर उमेदमान संघाचा कॅप्टन जयप्रकाश पाटील आणि मोरवा संघाचा कॅप्टन मेघनाथ घरत दोघांनाही कॉल करतोय की आपण टॉस साठी या. उमेदमान मास्टर्स जयप्रकाश पाटील आणि आर के मोरवा, कॅप्टन मेघनाथ मात्रे. कॉल आपल्याला केला जातोय की आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो, चला शेवटचा कॉल आहे जेवणासाठी. त्याच्यानंतर मग गडाचे दरवाजे बंद होतील. कोणाला जेवायचं असेल तर जेवून घ्या. एक शेवटची 10-15 मिनिटं उरलेली आहेत. चला, 2 कॅप्टन उमेळमान आणि मोरवा मास्टर्स. बघा, एक इनिंग झाल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये भारत राऊत सर तुमची वाट बघतायत. प्लीज दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे, लवकर या.
तर टॉससाठी मी कॉल करतोय अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवंतदादा पाटील यांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये अंपायर्स यावं. या मॅचचा जुना चेंडू प्रत्येकाला विनंती आहे प्लीज जुना चेंडू परत रिटर्न करायचा आहे. ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ रजिस्टर आपण गोडदेव पादाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे कार्य आहे. विठ्ठल प्रासादिक नाट्यगृह गोडदेव व्यायामशाळा ओम ब्रह्मदेव वार्षिक उत्सव आणि रक्तदान शिबिर आणि आपण हा टॉस बॉक्स पाहतोय. विठ्ठल प्रासादिक नाट्यगृह आणि गोडदेव व्यायामशाळा हा तुम्हाला कटआउट पाहायला मिळतोय आणि याच टॉस बॉक्स मधून टॉस केला जातोय. सन्माननीय सचिव भगवंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतायत. एका साईडला ओमेनमान मास्टर्स एका साईडला असेल RK मोरवा. आगरीचा कॉल आहे मोरवा या संघाचा. आगरी येतोय नाणेफेक जिंकतोय RK मोरवा संघ. नक्कीच अभिनंदन असेल. दुसरा सामना खेळतोय मेघनाथ समोरचा संघ ओमेनमानचा संघ आहे आणि काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण हा निर्णय आपण घेतलेला आहे. सुरुवातीचा पहिला सामना पहिले षटक राजेंद्रचं सर्वात महागडा सामना म्हणायला काही हरकत नाहीये. बरेचसे चेंडू अवांतर राजेंद्रने हाताळलेले आहेत. तर यावेळेस दुसऱ्या फेरीमध्ये काय बदल आहे 11 मध्ये की तेच खेळाडू असतील? तेच खेळाडू असतील. लक्ष्मीदास बाहेर गेल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आणि कैलास पाटील यांच्या थोडा शोल्डरला इंजरी असल्यामुळे तो टाकू शकत नाही गोलंदाजी. उमेनमान सोबत सामना तुमचा झालेला आहे. कोणते खेळाडू आज उमेनमान संघाचे महत्वाचे म्हणशील आणि त्या खेळाडूंना लवकर बाद करण्याचा प्रयत्न करशील? नाही उमेदवार संघ हा चांगला संघ आहे. हरेश आहे, मुकेश आहे आणि सर्वच आहे. 11 प्लेयर चांगले आहेत. एखादा दुसरा खेळाडू नाही होत. 11 संघाचा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळामुळेच क्रिकेट असतो आणि 11 खेळाडू इम्पॉर्टंट असतात. क्षेत्ररक्षण करूया, फलंदाजी करूया, गोलंदाजी करूया, 11 संघाचा महत्त्वाचा पार्ट असतो खेळण्यामध्ये. काय मग कशी तयारी? येत्या शनिवारी रविवारी थेट RK मोरव्याच्या नगरीमध्ये आम्हाला यायचं आहे. कुठपर्यंत आहे तयारी स्पर्धेची मेघनाथ? स्पर्धेचीच तयारी चालू आहे. आजची ग्राउंड पण आता चांगलं उघडते आणि बघूया. तुम्ही या सर्वजण आणि तुम्हाला नक्की स्पर्धा आमची आवडेल. सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे. सर्वांनी मोरव्याच्या स्पर्धेला यायचं आहे. नक्कीच तुला खूप खूप शुभेच्छा असतील. वळतोय उमेदमान संघाचे कर्णधार जयप्रकाश करत JP. नक्कीच तुझ्या मनाविरुद्ध हा कॉल असेल. यावेळेस नाणेफेक जिंकणं तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं कारण एक मोठा संघ तुझ्या अगेन्स्ट आहे RK मोरवा. यावेळेस फलंदाजी करायची आहे. RK म्हटलं तर बरेचसे जवळपास 8 ते 9 फलंदाज घेऊन RK संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. काय टार्गेट असेल माइंड मध्ये? टार्गेट तर 55 ते 60 धावांचा टार्गेट असेल. 5 ओव्हरचा सामना आहे की 4 ओव्हरचा? तर 55 ते 60 धावांचा टार्गेट असेल. 55 ते 60 धावा तुम्ही थांबू शकता RK संघाला? हा नक्कीच आम्ही फाईट करू शकतो 55 धावा असले तर. जो प्रश्न मी मेघनाथला विचारला होता तो प्रश्न तुला देखील विचारतोय. कोणता असा RK संघाचा कोणते खेळाडू असतील ते लवकर बाद करण्याचा प्रयत्न करशील? माझ्यामध्ये त्यांचे स्टार्टिंगचे 4 ते 5 खेळाडू एकदम कडकच आहेत. त्यांना आम्ही आउट करण्याचा प्रयत्न करू पहिला. नक्कीच तुला देखील या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट बोथ द टीम. बोलतोय कॉम्बॉक्सच्या दिशेनं समालोचन कक्षामध्ये आहेत आमचे मार्गदर्शक समालोचक सन्माननीय नितीन आळवे सर. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा कमलेश दुबे साहेबांकडून लागोपाठ 2 षटकार मारा, 1000 रुपये मिळवा. धन्यवाद कमलेश दुबे सर. यस आता सरळ स्टेट बसलेले आहेत पिंट्या दादांच्या जोडीला. मोहन दादांची मला वाटतं बॅटिंग बघायची असेल कमलेश दुबे सरांना. 59 30 चेंडू 59 धावा. पहिलं षटक इकडे घेऊन येतो म्हणजे नितीन. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला खेळता डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आरामात. ही खासियत आहे मोहदानाची. सध्या संयम त्यांच्याकडे आहे. धावसंख्येला इकडे सुरुवात होते. धावसंख्या ती म्हणजे 1. अग्री कोळी मास्टर चषक 2022 59 धावांचं टार्गेट आहे. एका साईडला भूषण भोईर दादा होते तर दुसऱ्या साईडला मोहन घरत भरतराव सर इकडे आहेत आणि या दोघांमध्ये ती क्वालिटी आहे. स्पेशल जर बोलायचं झालं दोन्ही फलंदाज डावखुरी आहेत. पुन्हा एकदा नितीन हजारे. आता मात्र बॅकफूट पंच करायचा होता. सिल्ली मिड ऑफला तिकडे चेंडू जातोय. स्वतः यष्टीरक्षक तिकडे येत आहेत.
एक मिनिट हा. येस जरा बघा अंपायर्स, नो बॉलचा इशारा आलेला आहे. धन्यवाद. नो बॉलचा इशारा. तुम्हाला माहिती पाहिजे सर्कलच्या आतमध्ये सर्कलच्या बाहेर किती खेळाडू आपण ठेवतो ही सांगण्याची गरज नाही. या श्रीधर पाटील द ग्रेट क्रिएटर गुरदेव गावातील एक जबरदस्त धमाकेदार गोलंदाज तो काळ गाजवला श्रीधर पाटील यांनी त्यांच्या गोलंदाजीच्या मार्फतून. त्याच्यानंतर ते क्युरेटर सुद्धा अतिशय चांगले आहेत. पुन्हा एकदा शॉट लेंथ अंडर टॅप प्रमाणे हा चेंडू बघितला ऑफ साईडला तिकडे जातोय. कलेक्ट करतायत. एक धाव कंप्लीट होते दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3 धावा करायच्यात. 59. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. यानंतरचा सामना उमेलमाल मास्टर्स आणि मोरवा मास्टर्स दोन्ही संघनायकांनी अतिशय चांगली उत्तर दिली. टॉस बॉक्स मध्ये मात्र बघायचं आहे का 50 ते 55 धावा कराव्याच लागतील. आर के मोरवा संघ जर म्हटला असं संघनायक यांनी सांगितलं होतं. मात्र बघायचं आहे क्रिकेट आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी क्या बात है, दैट्स अ बिग विकेट. नितीन हजारे ते मला वाटतं खेळाडूंशी पण तिकडे काहीतरी चर्चा करत आहेत. मात्र IPL सारखं काय करू नका विनंती आहे. मोठा मासा गळाला लागलेला आहे. पर दोस्तों मकड़ी भी जब जाल बिछाती है अपने आप को बचाने के लिए नहीं, अपने शिकार को फासने के लिए. आणि ते जाळं आखलं होतं. हीच खासियत आहे नितीन हजारे यांची. त्यांना माहिती आहे कारण मोहन दादांची विकेट खूप महत्वाची आहे. शांत वातावरण झालं जसे मोहन दादा तिकडे बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे प्रकाश. धावसंख्या 3 धावा करायची आहेत. 59 59. सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला बळकूम मास्टर्सचा हा संघ सुद्धा यावर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. वेट अँड वॉच बघितला. शॉर्ट पॉइंटला पुन्हा एकदा स्क्वेअर करतायत चेंडूला. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता जर बघितलं फलंदाजाने हा खेळला. थोडीशी वाट बघितली बॅकफुटला गेले. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4. पुन्हा एकदा थोडस स्टेप आउट झाले पुढे आले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिकडे चेंडू जातोय डिक्लेरेशन मला वाटतं झोन मध्ये. अंपायर सांगतात का 2 धावा आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 6. 59 धावा करायच्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या ती म्हणजे 6. एक गडी बाद. पुन्हा एकदा सन्माननीय बळवंत पाटील दादांचं आगमन आमच्या व्यासपीठावर. पुन्हा एकदा बॅकफुट पंच करायचा होता. लवकर खेळण्याचा प्रयत्न केला. इट इज अ कॉन्क्रीट विकेट. चेंडू पडल्यावर बघा किती स्पीडी जातोय आणि बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे करतायत. दरवर्षी भांड्यांची व्यवस्था उपलब्ध करून देत आहेत गावदेवी कॅटरॅक्स यांच्या माध्यमातून. सन्माननीय बळवंत पाटील यांचं आगमन पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे स्वागत करतोय. त्यांच्या माहितीसाठी तुम्ही सामना बघतायत. कोलशेत मास्टर्स आणि बाळकुम मास्टर्स या 2 संघांच्या मध्ये ही मॅच चालू आहे. चला पटापट करा प्लीज, अजून खेळवायचे आहेत आम्हाला मॅचेस. कमलेश दुबे आज ATM भरपूर कमी झाले दादांचं आणि हे सर्व प्रेम आहे गुरदेव गावावर. उद्याचा दिवस तर काय करतील कमलेश दुबे याचा काहीच पत्ता लागणार नाही. स्पेशल जयदीप नाईक त्यांचा आवडता खेळाडू. षटक संपते. पहिलं धावसंख्या ती म्हणजे 6. 59 धावांचा पाठलाग करताना
कोलशेत मास्टर्स. यानंतरचा सामना उमेळमान मास्टर्स आणि मोरवा मास्टर्स. उद्याचा पहिला सामना मित्रांनो आहे मीरा मास्टर्स आणि दहिसर आणि दुसरा सामना गोरदेव मास्टर्स अँड भाईंदर मास्टर्स. ओम ब्रह्मदेव मास्टर क्रिकेट संघ गोरदेव आयोजित अग्रिकोळी सामाजिक संस्थाच्या माध्यमातून तुम्ही बघतायत अग्रिकोळी मास्टर्स चषक 2022. चषक नाही, बाहुबली ट्रॉफी आहे. छोटासा टेम्पो नक्कीच लागणार आहे मराठी ट्रॉफी नेण्यासाठी. एवढी खूप मोठी ट्रॉफी पहिल्यांदाच 40+ मास्टर क्रिकेटमध्ये स्पेशल फुल लेन डिलिव्हरी मिडॉनवरून जर बघितला तर डीप लॉंगांचा खेळाडू खूप वेगाने तिकडे येतोय कलेक्ट करण्यासाठी. एक धाव तिथे मिळते बघा, ही खासियत आहे बालकू मास्टर क्रिकेट संघाची. बॉलिंग क्षेत्ररक्षण बॅटिंग 31 धावा केल्या होत्या भूषण भोईर दादानी. काय बॅटिंग केली होती, 3 षटकार 3 चौकार मारून शेवटपर्यंत असते तर मला वाटतं ही धावसंख्या 70 किंवा 80 वर गेली असती. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय जितेशला 10 ते 12 बॉलांचा रनअप. उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा मिडॉन वरून डीप अडी स्ट्रॉंगनला तिकडे चेंडू जातोय. थोडासा उशीर होतोय. कॉल दिला होता, पुढे गेले, अपील करतायत पंचांकडे. यस बघा भूषण भोईर दादांचा आवाज इथपर्यंत येतोय. आजच्या या स्पर्धेचा पहिला दिवस. त्याच्यानंतर नारंगी मास्टर्स, त्याच्यानंतर मोरवा मास्टर्स. पुन्हा एकदा जितेश. यस गुड बॉलिंग बघा इनसाइड एज क्लीन बोल्ड फलंदाज तिकडे बाद होतोय. आठवण करून दिली चेतन शर्मा यांची. गुड बॉलिंग, खरोखर स्तुती करावी लागेल या गोलंदाजी. अंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. ज्यांच्याकडे संकट मोचन म्हणून नेहमी बघितलं जातं नाथांमधले नाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ, मात्र हे आहे मेघनाथ. सन्मान्य राजू वेतोस्कर दादांचं आगमन आमच्या व्यासपीठावर झालेलं आहे. अविनाश भोईर, राजू वेतोस्कर दादांबद्दल काय म्हणू मित्रांनो. एक माजी नगरसेवक मात्र समाजसेवेच्या माध्यमातून संपूर्ण मीरा भाईंदर ठाणे परिसरामध्ये मुंबई परिसरामध्ये राजू वेतोस्कर दादांचं नाव समाजसेवेच्या माध्यमातून एक सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलेलं आहे. चांगला क्रीडा महोत्सव सुद्धा ते भरवतात दरवर्षी. पुन्हा एकदा स्टेट लेन मध्ये हा चेंडू जातोय बघायचा आहे. यस यस यस, 1 मिनिट. चौकार आहे चौकार. कारण तुमचा पाय आहे ना तो लाईनीमध्ये इकडे सर्वांनी बघितला, आम्ही सुद्धा बघितला. तुम्ही चेंडू कलेक्ट करताना ती जी लाईन आहे तिथे तुमचं शूज होतं, सर्व प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा बघितलं. आणि हा नशीबवान चौकार, या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 12.
यशवंत पाटील साहेबांचं आगमन आणि मात्र खूप जुन्या नावाने ते खूप प्रसिद्ध आहेत. ज्या वेळेला आपण शाळेतले जे आपले प्राध्यापक म्हणजे मास्तर आज आमच्या सगळ्यांचेच मास्तर आहेत असे म्हणायला हरकत नाही. दादांसाठी वेलकम दादा, तुमचं स्वागत आहे. 59 धाबा करायचे आहेत. दोन दिग्गज संघ खेळत आहेत, कुलशेत मास्टर आणि बाळकुम मास्टर्स. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिकडे जातोय तो म्हणजे विकास. आता विकास आणि मेघनाथ, तर मेघनाथ आणि विकास दादाने एक विकास करावा लागेल, इतिहासामध्ये नोंद होऊन जाईल. ही जर मॅच जिंकली तर मनोज पाटील यांना विनंती आहे थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये चहा पाठवून द्या. उमरमध्ये मास्टर्स क्रिकेट संघ एक क्रीडा मंडळ आहे मित्रांनो. एक चांगली संकल्पना आली. बामनदेवाची खूप मोठा यात्रा उत्सव गेल्या वर्षी साजरा झाला. सध्या नाट्यगृहाचं काम सुद्धा सुरू आहे, व्यायामशाळेत सुरू आहे. फुल टॉस चेंडू इज ऑन फायर. हा चेंडू जातोय, एलिव्हेशन कमी पडते, मात्र बघायचं आहे नो बॉलचा तिकडे इशारा देत आहेत. जीवदान जीवदान म्हटलं तर मग कोण विसरेल. 36 धावसंख्येवर जीवदान मिळालं होतं सचिन सरांना वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध. आणि काय धुलाई केली होती पाकिस्तानाच्या गोलंदाजाची. त्यावेळेला वासिम अक्रम सरांनी सांगितलं होतं अब्दुल रजाकला, तुम्ही किसका कॅच छोडा तुझे मालूम है, क्रिकेट के भगवान का. तर तसा इथं आज इथे काय घडेल का. विकास दादाने इकडे जीवदान, पुन्हा एकदा स्ट्राईकला मेघनाथ. शॉट ऑफ प्लेन, पुन्हा एकदा एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नाही. लॉंग स्टॉप रिजन मधून आहा क्या बात है. कपिल देव निकन सरांची मला आठवण करून दिली या विकेट किपरनं. आणि या साईनाथ दादा तिथे आहेत, काय नाव आहे, क्या बात आहे. नवीन फलंदाज आज अपेक्षा जास्त होत्या मेघनाथ, खास करून स्पेशल मेघनाथ दादांकडून, कारण मी भरपूर वेळा त्यांना बॅटिंग करताना बघितलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इकडे जातोय. धावसंख्या ती म्हणजे 15 धावा करायच्यात. 59 तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे दिनेश. काल काय बॅटिंग केली होती दिनेश कार्तिकने, आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. गोलंदाजी मार्ग तुम्ही बघताय तेच तर गणेश. थोडासा व्हरायटी क्वालिटी बघितली ग्रीप पकडताना. एक धाव तिथे कंप्लीट करतायत साईनाथ तिकडे ऍज अ कीपर म्हणून. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. कालचा दिवस कोण विसरेल. शिवम दुबे एका षटकामध्ये 25 धावा केल्या होत्या. पुन्हा एकदा 23 तर्रार. बालकुम एक्सप्रेस म्हणून ज्यांच्या नावानेच ओळखलं जातं मिस्टर गणेश. यस लासित मालिंगा स्टाईल तुम्ही बघितला. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा उपयोग करताना स्टेट ड्राईव्ह मध्ये तिकडे तिथे चेंडू जातोय. एका धावेसाठी एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 17. 17 वर्ष लागली होती वर्ल्ड कप मध्ये इंडिया आणि पाकिस्तानला समोरासमोर येण्यासाठी. 1975 नंतर मित्रांनो. आता पुन्हा एकदा बघा व्हरायटी चेंडू टाकताना ऑफ स्टंपच्या बाहेर तिकडे चेंडू जातोय. एक धाव तिथे मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 18. इतिहासामधला एक इतिहास 18 धावसंख्येवर आहे मित्रांनो. या जगामधलं एक असं मंदिर आहे ज्या मंदिराच्या 18 पायऱ्या सोन्याच्या आहेत. मात्र ते चढण्यासाठी तुम्हाला 48 दिवस उपवास करावा लागेल, तेव्हाच त्या सोन्याच्या पायऱ्या तुम्हाला चढायला मिळतील. अय्यप्पा मंदिर केरळला आहे. पुन्हा एकदा बघा टार्झन मकवाना स्टाईल आणि सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये हा बघा चेंडू जातोय. क्या बात आहे. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये ब्रँडेड चौका.
आहेत त्यांना विनंती आहे, जे आहेत समोर उभे ना त्यांना सगळ्यांना जरा मागे पायरीवर बसवा जरा प्लीज. बारा चेंडू 34 धावा. यानंतरची मॅच उमळेमल मास्टर्स आणि मोरवा मास्टर्स या दोन संघांमध्ये आहे. सन्मान्य दिनेश पाटील सरांना दादांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येण्यासाठी. 12-34, 12 चेंडू 34 धावा, 12 गेंदे 34 रन इस मैच को जीतने के लिए, जबकि तैयार गेंदबाजी के लिए यहाँ पे गेंदबाज विक्रम तैयार. पुन्हा एकदा पहिला चेंडू बघा, नॉट कॉन्फिडन्स म्हणावं लागेल. क्रिकेटचं पहिलं अक्षर म्हणजे सी, तर इकडे कॉन्फिडन्स दिसला नाही विक्रम यांच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 33 धावा. शांत असं वातावरण आहे, कारण षटकार आणि चौकार तिकडे येत नाही. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय नो बॉल. बोनस स्वरूपामध्ये एक धाव सुद्धा तिकडे मिळालेली आहे. या दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 28. 12 चेंडू 31 धावा. बघा, जी मॅच होती 12-34 ती आता आले 12-31. विक्रम नावातच विक्रम आहे. फुल लँड डिलिव्हरी, एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नाही. शॉर्ट पॉइंटला एक खेळाडू तिकडे आहे. ड्रॉप द कॅच. धरतीला दान आयुष्यमान भव सांगतायत. बॅटची मला वाटतं गरज आहे. यस मित्रांनो, कमलेश दुबे ज्या खेळाडूची वाट बघतायत तो खेळाडू आमच्या समोर आहेत. व्हाईट अँड व्हाईट जयदीप नाईक. चौंबरमध्ये मास्टर क्रिकेट संघातील एक ताकद जयदीप कडे आहे. टॅलेंट आहे, युक्ती आहे, शक्ती सुद्धा आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट कव्हर्स मध्ये हा चेंडू येतोय, बघायचा आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये मॅच सुरू असताना लहान मुलांना विनंती आहे, प्लीज तुम्ही मैदानाच्या आतमधून चालू नका, थोडासा बाहेरून जा. या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 31. उद्याचा दिवस जयदीप नाईक यांच्यावर इतिहास असेल जेव्हा कमलेश दुबे इकडे असतील. 10 चेंडू 28 धावा. यस कमलेश दुबे सर, पुन्हा एकदा तुम्ही स्थानबंध व्हा आमच्या व्यासपीठावर, अशी आयोजकांची इच्छा. शॉट ऑफ प्लेन, पुन्हा एकदा पुल एन पॉवरफुल करायचा होता. रोहित शर्मा स्टाईलला अनसक्सेसफुल तिकडे फलंदाज होतोय. प्लीज नो प्रेशर, आर्ग्युमेंट प्लीज. चर्चा करतील आमचे जे पंच आहेत, जे नियम आहेत सर्वांसाठी आहेत. लक्षात ठेवा, उमरामध्ये मास्टर क्रिकेट संघ गोडदेव आयोजित आगरी गोळी मास्टर चषक 2022 उमरामध्ये क्रीडा मंडळ रजिस्टर गोडदेव यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भरपूर असे कार्य आहेत मित्रांनो. विठ्ठल प्रसादिक नाट्यगृह असून दे, गोडदेव व्यायामशाळा असून दे, उमरामध्ये वार्षिक उत्सव असून दे, जत्रा उत्सव असून दे, रक्तदान शिबिर असून दे, शिवजयंती असून दे, किंवा आणखीन कार्यक्रम असून दे. सर काय निर्णय? बॉल आहे ना? येस अंपायर. येस थँक्स. डॉट बॉल आहे. अंपायर तिकडे सांगतायत येस, चेअर अप करतायत विक्रम दादांना. आणि चेंडू डॉट गेला बोललं तर मग गोलंदाजाचा इथे कॉन्फिडन्स वाढतो. 9 चेंडू 28 धावा. दिल्ली अभी बहुत दूर आहे. आता एक्सलेटर वर पाय ठेवावा लागेल जर स्पीड पकडायचा असेल तर. विक्रम रायगड एक्सप्रेस विश्वजित ठाकूर प्रमाणे गोलंदाजी करताना पुन्हा एकदा बघा ऑन साइडला तिकडे चेंडू जातोय. बघा प्रेक्षकांकडे चेंडू तिथे गेला, मात्र लक्षात ठेवा डिक्लेरेशन झोन मध्ये आल्यावर चेंडू पकडा, त्याच्या अगोदर तुम्ही पकडू नका. या दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 33. 8 चेंडू आणि 26 धावा. एखादा षटकार चमत्कार आणू शकतो, एखादी विकेट, एखादा डॉट बॉल सुद्धा चमत्कार आणू शकतो. यस आमचे मनोज पाटील बघा सर्वांना चहा देत आहेत, जे पेंटर आहेत, क्युरेटर आहेत. फुल टॉस चेंडू बघायचा आहे, खेळाडू आहे आणि फलंदाज तिकडे बाद.
ते प्रशांत पाटील सांगतात अशीच आगरी गोळी गाणी लावा, खूप चांगलं वाटतं. शेवटची मॅच संपल्यानंतर ओमरमदेव मास्टर क्रिकेट संघ सर्व सभासद जे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील ते सर्व एकत्र येतील. एक छोटीशी मीटिंग आहे उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच संपल्यानंतर सर्वांना आपल्याला एकत्रित यायचं आहे, लक्षात ठेवा. आणि प्रमुख पिचवर कोणीही सराव करू नये. सगळ्यात आदराने नम्रपणे मी विनंती करतोय, लगेच स्टंप काढायच्यात मॅच संपल्यावर. लफुल टॉक चेंडू ऑन साईडला बघायचा, डीप ऑडी स्ट्रॉंगला तिकडे जातोय, कलेक्ट करतात, एक धाव कंप्लीट करताय. कॉल दिला होता, थांबवून घेतलं आणि अशा प्रकारे षटक संपते. ते म्हणजे चौथं. धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या ती म्हणजे 34, 34. 6 चेंडू 25 धावा. बघायचं आहे कुठचा गोलंदाज येईल. बाळकुंभ मास्टर क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये. 2022 बाहुबली ट्रॉफीज तुम्ही इकडे बघतायत. सन्माननीय प्रशांत मधुकर पाटील परिवाराकडून आलेले आहेत मित्रांनो. सन्माननीय प्रशांत दत्तात्रय पाटील आणि योगेश जनार्दन पाटील युट्यूबच्या माध्यमातून ॲज अ गुड सपोर्ट. सुभाष कणी दादा, हा भव्य तुम्ही आज मंडप बघतायत, जो आलिशान लाल महालासारखा जो उभारलेला आहे. सुभाष कणी दादांना सुद्धा हॅट्स ऑफ आहे. आजच्या दिवसातील जेवण सन्माननीय अमृत जयदास पाटील आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आणि एक बाहुबली क्रिकेटर आहेत, त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. आजचा सकाळचा नाश्ता सन्माननीय जितेंद्र म्हात्रे, माजी कॅप्टन ओमरमदेव मास्टर क्रिकेट संघ. 6 चेंडू 25 धावा. गोलंदाजी मार्कवर कोण येतोय तर तो येतोय देवेंद्र. सध्या आपला देश चालवत आहेत नरेंद्र आणि गोलंदाज आहे तो म्हणजे देवेंद्र. पहिला चेंडू फुल लाईन डिलिव्हरी ऑन साइडला. पुन्हा एकदा तिकडे चेंडू बघायचा आहे. डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला कलेक्ट करतायत. कलेक्ट करता करता थोडासा उशीर झाला. थ्रो सुद्धा थोडासा मागे आला होता. 5 चेंडू आणि 23 धावा. आमचे कॅमेरामॅन जबरदस्त मेहनत घेतात, आमचे ऑपरेटर, आमचे डीजे वाले, खरोखर यांना सुद्धा हेड्स ऑफ आहे मित्रांनो. स्पर्धा काय, स्पर्धा किती मोठी असून दे, ती 5 करोडची असून दे किंवा 5 लाखाची, स्पर्धेला 4 अंपायर आणि समालोचक हेच 2 व्यक्तिमत्व आहे. एक स्कोरर आहे, गुणलेखक जर म्हटलं. पुन्हा एकदा हा डीप लॉंगॉनला चेंडू जातोय, फक्त 1 धाव. अब इक्के दुक्के से तो कुछ होने वाला नाही. कमलेश दुबे आणि ते सांगतात षटकार मारा, आमच्याकडून पारितोषिक मिळवा. 2 षटकार मारा, 1000 रुपये. कमलेश दुबे सर. हे बघा आता काय आहे, सरळ बोटाने तूप निघत नाही म्हणून थोडासा वाकडा करण्याचा प्रयत्न केला. मी सांगितलं होतं ना, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. विधानसभेचे कार्यसम्राट आमदार म्हणून सन्मान्य प्रताप सरनाईक, ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ. त्याच्यानंतर सन्मान्य माजी आमदार नरेंद्र एल मेहता. त्याच्यानंतर सन्मान्य गिल्बर्ट जॉन मेंडोसा. त्याच्यानंतर प्रथम महिला आमदार सन्मान्य गीता भरत जैन. त्याच्यानंतर सन्मान्य चिंतामण दामोदर पाटील, सन्मान्य नंदकुमार नरहर म्हात्रे, सन्मान्य ओस्तवाल बिल्डर, सन्मान्य कुमार नारायण गरत जे विकासक आहेत. त्याच्यानंतर सन्मान्य श्रीमती ताराताई विनायक गरत, ग्रेट कॉर्पोरेटर इन मीरा महेंद्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन. फ्लाइट डिलिव्हरी, क्या बात आहे बघा. इरा पर्णा प्रसन्ना स्टाईल. हा चेंडू पडल्यावर थोडासा टर्न्स तुम्ही बघितला. या विश्वामध्ये सगळ्यात जास्त टर्न्स किती अंश कोणी केला होता तर तो केला होता शेन वॉन सरांनी. 180 अंश चेंडू वळवला होता. माईक गॅटिंग सरांची त्या चेंडूला त्यांनी विकेट सुद्धा काढली होती. त्या क्षणाची आम्हाला कुठेतरी हा गोलंदाज आठवण करून देतोय. 2 चेंडू 22 धावा. हेच ते मैदान आहे, इतिहासाचं मैदान. अभिनव विद्या मंदिर गोरदव. आहा, बघायचं आहे खेळाडू खाली आहे, फलंदाज बाद. 1-22.
धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय सुरेश चिंतामण म्हात्रे संपूर्ण स्पर्धेकरता जी भाजी लागलेली आहे ती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर रोहित विजय म्हात्रे म्हणजे आपला चंदू सर्व सामन्यांचे तुम्ही सामनावीर पुरस्कार ज्या ट्रॉफीज तुम्ही तिकडे बघतायत. त्याच्यानंतर सन्माननीय राहुल भरत पाटील अस्मी स्पोर्ट्सचे सर्व आहेत ज्या टी शर्ट तुम्ही बघतायत. पंच आणि समालोचक अश्मी स्पोर्ट्स. पुन्हा एकदा बघा रिव्हर्स स्ट्रोक सक्सेसफुल तिकडे होत आहेत मात्र देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही. यस. त्याच्यानंतर प्रवीण दादाकडून चेंडू सुद्धा देण्यात आलेले आहेत. प्रवीण एकनाथ पाटील. त्याच्यानंतर हितेश हरेश्वर म्हात्रे जे तुम्ही नेटच्या माध्यमातून आम्हाला ॲज अ गुड सपोर्ट. त्याच्यानंतर जय मल्हार स्पोर्ट्स उत्कृष्ट फलंदाज जी बॅट तुम्ही बघतायत. त्याच्यानंतर जी सन्मान चिन्ह बघतायत सन्माननीय प्रकाश गजानन पाटील आणि महेंद्र गजानन पाटील यांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत. धन्यवाद. त्याच्यानंतर यशवंत गोपाल पाटील आणि परिवार यांच्या माध्यमातून ॲज अ गुड सपोर्ट आज आम्हाला इथे मिळालेला आहे. त्याच्यानंतर सन्मान्य श्री मनीष नंदकुमार पाटील महादेव ग्रुप महादेव आशीर्वाद मनीष डेव्हलपर्स मयूर कन्स्ट्रक्शन MS कन्स्ट्रक्शन माननीय श्री कमलाकर दामोदर नाईक प्रियंका डेव्हलपर्स आणि त्याच्यानंतर सन्माननीय हसमुख गहलोत उपमहापौर आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी गुड सपोर्ट. धन्यवाद. त्याच्यानंतर नगरसेवक सन्माननीय जयंतीलाल पाटील सन्माननीय विकास रामचंद्र पाटील. त्याच्यानंतर सौभाग्यवती नगरसेविका वंदना विकास पाटील. त्याच्यानंतर वासुदेव भास्कर पाटील. त्याच्यानंतर उपशहर प्रमुख शिवसेना आस्तिक म्हात्रे. त्याच्यानंतर श्रीमती पूजा आमगावकर. त्याच्यानंतर माननीय श्री भूपेंद्र चंद्रकांत पाटील संजय विनायक पाटील सन्मान्य दीपक सावंत. त्याच्यानंतर सौभाग्यवती स्नेहा शैलेश पांडे नगरसेविका. त्याच्यानंतर प्रवीण गंगाधर म्हात्रे आणि शैलेश केसरीनाथ पाटील या सर्वांचं पुन्हा एकदा ओम ब्रह्मदेव मास्टर क्रिकेट संघ आणि गोरदेव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा आभार प्रकट करतोय. त्याच्यानंतर सन्माननीय भालचंद्र गोविंद पाटील सन्माननीय सचिन डोंगरे साहेब सन्माननीय रवींद्र पाटील RK ग्रुप. त्याच्यानंतर सन्मान्य भाग्योदय आळवे. त्याच्यानंतर सन्मान्य किरण वसंत नाईक. त्याच्यानंतर सन्मान्य रवींद्रनाथ शर्मा मुख्याध्यापक हिंदी प्राथमिक विभाग आणि रमेश हरचंद्र पाटील यांच्या सर्वांचं मनपूर्वक आभार. येस. मॅन ऑफ द मॅच काय वाटते भारत राऊत सर कोण असेल? क्या बात है. मैं इन्वाइट मित्रांनो एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे ठाणे महानगरपालिका सभापती नगरसेवक भोहीर फॅमिलीचा रेकॉर्ड आहे एकाच घरातील 5 नगरसेवक. मैं आय इन्व्हाइट प्लीज कम ऑन द स्टेज सन्माननीय भूषण भोहीर दादांना मी इकडे विनंती करतोय. द ग्रेट जॉब दिस मॅच 31 रन्स 11 बॉल्स. काय बॅटिंग केली. 3 षटकार 3 चौकार दादांनी मारले. भारत राऊत सर